नमस्कार, सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। सांगली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय सोशल मीडियावरून काल जाहीर केला होता। त्यामुळे कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला होता। हा निर्णय सुधीर गाडगीळ यांनी मागे घ्यावा अशी भावनिक साद आज कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी त्यांना घातली आहे। पाहूया। तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही जो निर्णय घेतलाय तो आपण मागे घ्यावा आणि रात्री दिलेला तुम्ही शॉक हा प्रचंड आमच्या सारे काय कार्यकर्त्यांचा आभार फाटलेला आहे। कार्य सम्राट ही पदवी आपण नागरिकांमध्ये मिळवली आहे। हा निर्णय बदलून टाका। आपण दादाच्या बेकाम घेऊन आलो तर आपलं कधी काम झालं नाही असं नाही। दादा तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही हा निर्णय मागे घ्यावा। कुठल्याही परिस्थितीत माघार घेतली पाहिजे ही आमची सर्वांची कळकळीची विनंती आहे। आपण अनपेक्षित निर्णय घेतलेला आहे तो कुठेतरी मागे घ्यावा। तर दादा हा निर्णय तुम्ही मागे घ्यावा आणि दादा तुमच्याशिवाय आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पर्याय नाही एवढंच या ठिकाणी दादा तुम्ही निर्णय मागे घ्यावा अशी मी विनंती करतो। आपल्या पक्षातल्या महिला आज धडाडीनं काम करतायत ते निव्वळ दादांचा पाठिंबा आहे म्हणून। आणि सकारात्मक दादा आम्ही सगळी भावंड तुमच्यासाठी लढतो। आज तुम्ही विचार करावा आणि पुढचा निर्णय घ्यावा असं मला वाटतंय। आमचा हक्क आहे। तुम्ही हे जाहीर निर्णय जाहीर केला दादा याचा मला अतिशय दुःख वाटतंय। दादा तुम्ही सांगा आम्ही कुठे यायचं सांगा आम्ही सगळे येतो।